वाह! काय मस्त झालेत ना. आपल्याकडे घराघरात आवर्जून बनणारा असा हा एक पदार्थ, जो जेवणासोबत, चहासोबत, मित्रमैत्रिणींसोबत, पावसासोबत सगळ्यांचीच रंगत वाढवणारा असा हा झटपट, क्रिस्पी, कुरकुरीत आणि टेस्टी कसा बनवायचा? चला बनवूयात बटाटा भजी. आजची रेसिपी आपल्या सगळ्यांच्या घरोघरी बनणारी अशी सिंपल, टेस्टी, हेल्दी, मस्त झकास अशी बटाटा भजी. पण काही स्पेशल टिप्स देते आणि त्यासाठी नक्की बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. हा बारीक असे बटाटे एकसारखे कापून घ्यायचे आहेत. मी स्लायसरने कापले, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरीने कापू शकता. एकसारखे कापल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला थंड पाण्यामध्ये असं थोडा वेळ रेस्ट होऊ द्यायचं आहे. बेसनचं पीठ मी घरगुती घेतलेलं आहे. त्यामध्ये हिंग, मीठ, अगदी किंचित खायचा सोडा आणि जिरं पास एवढंच टाकायचं. पाणी घालायचं, खूप जास्त सैल पीठ करायचं नाही. तुम्हाला जर हवं असेल तर यात चमचीभर तांदळाची पिठी टाकू शकता, पण ऐच्छिक आहे. हे असं सुद्धा तितकेच छान कुरकुरीत होतात. बघा किती छान कन्सिस्टन्सी आहे ना. आता ह्यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि थोडं ना असं फेटून घ्यायचं, म्हणजे ते पीठ हलकं होतं छान. आता हे आपले थंड पाण्यात ठेवलेले बटाटे जे आहेत त्या चिप्स सगळ्या बाहेर आपण काढायच्या, चाळणीवरती छान ठेवायचं आहे आणि थोडंसं ड्राय होऊ द्यायचं आहे, यासाठी की यातल्या पाण्यामुळे आपलं पीठ जे आहे ते पातळ नको व्हायला. आणि मिरच्या जर तुम्हाला आवडत असेल खायला पण तिखट वाटत असेल तर ही एकदम सोपी पद्धत आहे. त्याला स्लिट करा, त्यातल्या भुरड्या काढा आणि मग तळा. आणि मग गरमागरम तेलामध्ये या छानशा भज्या व्यवस्थित कोट करायच्या आहे. बघा खूप पातळ करायचं नाही आहे पीठ आणि छानपैकी याला तळून घ्यायचं आहे. बघा किती छान फुलली आहे ना, अगदी मस्त क्रिस्पी, कुरकुरीत, झटपट होणारी अशी ही बटाटा भजी. तशी तर आपण सगळेजण घरोघरी करतो, पण तरीसुद्धा बाहेर जाऊन गाडीवरती ह्या बटाटा भजी आणि पाव खाणारे कमी नाही आहेत, हो की नाही? पण तशीच छान क्रिस्पी, कुरकुरीत अशी बटाटा भजी घरी करायची असेल तर हे बघा किती छान फुगलेत ना. अशा मस्तपैकी झालेत क्रिस्पी आणि आतून बटाटा अगदी मस्त सॉफ्ट, झटदिशी छान शिजतो. असा मस्त गोल्डन कलरवरती तळून घ्यायचा. तुम्हाला हव्या त्या ऐच्छिक चटणीबरोबर किंवा खरं तर नुसतंच खाल्लं तरीसुद्धा त्या तितक्याच टेस्टी लागतात. अप्रतिम टेस्टच्या अशा ह्या बटाटा भजी नक्की करा आणि आपल्या जेवणासोबत किंवा तुम्हाला चहासोबत खायला आवडत असेल तर चहासोबत, किंवा कधीही भूक लागली तर झटपट होणारी अशी झकास रेसिपी नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुमच्या बटाटा भज्या कशा झाल्यात. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.